नमस्कार मित्रांनो, मी अप्सरशिक मित्रांनो. तर मित्रांनो, राज्य शासनामार्फत मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या 5% आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 17 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. राज्यातील मागास प्रवर्गातील मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत पूर्वी काढण्यात आलेले शासन निर्णय व शासन परिपत्रके रद्द करण्यात आलेली आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाला दिली जाणारी जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया शासनाकडून स्थगित करण्यात आलेली आहे. म्हणजे यापुढे मुस्लिम समाजासाठी जात प्रमाणपत्रे हे काढू शकणार नाहीत. तर मित्रांनो, राज्य शासनाने 2014 साली मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा जो अध्यादेश काढला होता, मात्र या आरक्षणाविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 2014चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 14 संदर्भात संजीव शुक्ला विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणाचा समावेश होता. या प्रकरणात 14 नोव्हेंबर 2014 रोजी उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्या निर्णयानुसार सदर अध्यादेशातील कलम 4 सार्वजनिक सेवामध्ये राज्याच्या नियंत्रणाखालील सेवामध्ये थेट भरतीत 5% जागा विशेष मागास प्रवर्ग अ साठी राखीव ठेवण्याची तरतूद अंतरिम स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. तसेच पुढे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र 23 डिसेंबर 2024 पर्यंत या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले नाही. त्यामुळे तो अध्यादेश आपोआप रद्द झाला. त्या अनुषंगाने जारी करण्यात आलेले शासन निर्णय व परिपत्रके देखील आपोआप रद्द व बाद ठरविण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने 2015 मधील शासन निर्णयानुसार अध्यादेशाच्या अनुषंगाने 14 जुलै 2014 रोजी काढलेले शासन निर्णय रद्द केलेला आहे. परिणामी 14 नोव्हेंबर 2014 पासून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, संबंधित शासन निर्णयाची जी सविस्तर माहिती आहे ती आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.